नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आणि सखोलात्मक विश्लेषणासह आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अंतरवाली सराटीतून। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, त्यामध्ये ओबीसीचे नेते याच छगन भुजबळांनी काल एका कार्यक्रमात एक खळबळजनक आरोप केला आणि याच आरोपांचा आता केंद्रबिंदू होतं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार। भुजबळांनी शरद पवारच आंतरवाली सराटीच्या दगडफेकीचे मास्टरमाइंड होते असा दावा त्यांनी केला आणि याच खळबळजनक दाव्यानंतर चर्चांना उधाण आलं। यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि टीका करताना बच्चू कडूंनी फडणवीसांचा थेट बाप काढला। यानंतर बच्चू कडूंवर ती टीकेची झोड उठली तर तिकडे जयंत पाटलांवर सुद्धा टीका करताना पडळकरांची जीभ खसरली आहे। त्यामुळे राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललंय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। तर तिसरी बातमी आहे नागपुरातून। नागपूरमध्ये सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये सध्या राष्ट्रवादीचा चिंतन शिबिर पार पडत आहे। या शिबिराला राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित असणार आहेत। त्यासाठी राष्ट्रवादीनं सुद्धा आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आता सध्या तयारी केल्याचं सुद्धा बोललं जात आहे। या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। त्यामुळे आपण पाहतोय आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। आंतरवाली सराटीमध्ये जो काही हिंसाचार उफाळलेला होता, दगडफेक झाली होती, या दगडफेकी मागे शरद पवारच मास्टरमाइंड असल्याचा खळबळजनक दावा आरोप जो आहे तो छगन भुजबळांनी केलेला होता। तर दुसरी बातमी आहे राजकीय वर्तुळामधून राजकीय स्तराची जी काही भाषा आहे, जी काही टीका करताना जी काही नेत्यांची जीभ घसरत चालली आहे, या टीकांवरून या पातळीवरून आता सध्या प्रश्न विचारले जात आहेत। सर्वसामान्य माणूस आता या राजकारण्यांना प्रश्न विचारतोय। तर तिसरी बातमी आहे नागपुरातून। नागपूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर सध्या पार पडत आहे। आणि या संदर्भामध्ये आपण पहिली बातमी पाहणार आहोत ती म्हणजे अंतरवाली सराटीतून। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, यामध्ये ते ओबीसीचे नेते, याच छगन भुजबळांनी काल एका कार्यक्रमामध्ये खळबळजनक आरोप केला आणि याच आरोपांचं केंद्रबिंदू होतं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार। भुजबळांनी शरद पवारांवरच आंतरवाली सराटीवरती जो काही ती दगडफेक झालेली होती, या दगडफेकीचे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला आणि यानंतर चर्चांना उधाण आलं। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे, आबासाहेब पाटील मराठा समन्वयक आणि हरिभाऊ राठोड ओबीसी नेते। मात्र या सगळ्यांसोबत आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी भुजबळ नेमकं कालच्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। घरामध्ये आश्रय घ्यावा, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे। महिला पोलीस त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिलांसहित महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्राची माझे फोटो आलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपण सर्वप्रथम जाऊयात पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळेंकडे। हेमाताई, तुम्ही भुजबळांचं वक्तव्य ऐकलं तेव्हा सुद्धा जेव्हा ही दगडफेक झालेली होती, दगडफेक उसळलेली होती, तेव्हा सुद्धा अनेकदा टीका सुद्धा झाल्या की याच्या मागे पवार असू शकतात आणि तेव्हा जेव्हा जरांगेंचं आंदोलन मोठ्या टप्प्यामध्ये होतं तेव्हा पवारांनी सुद्धा जाऊन भेट घेतली। मात्र आता असं काय झालं असेल की थेट भुजबळांनी आता पवारांचंच नाव घेतलंय? सर्वप्रथम मी सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार करते सर, आपल्यालाही नमस्कार हं, करते। हं. आपण जो प्रश्न आज उपस्थित केलेला आहे, मला प्रथम हे छगन भुजबळ साहेबांना, आदरणीय छगन भुजबळ साहेबांना विचारायचंय की ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, कारण ते भाजपची, देवेंद्र फडणवीसची भाषा सातत्याने बोलत असतात। आता त्यांचं जे म्हणणं आहे की शरद पवार साहेबच यामध्ये मास्टरमाइंड आहेत वगैरे वगैरे, किंवा स्थानिकचे आमदार। माझ्या माहितीप्रमाणे, कारण मी बीडची आहे, मराठवाड्यातली आहे, अगदी लगतच्या जिल्ह्यातली आहे आणि मीही तिथे जात होते, मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही पक्षाचे नाहीत। सर्वसामान्य मराठा गरीब समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांची लेकरं बाळ
शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या समृद्ध व्हावी हा एकमेव उद्देश मनोज जरांगे पाटलांचा आहे. हम्म. आता पवार साहेब भेटायला गेले. अहो, ज्या पवार साहेबांनी 1994 जो 1953 ला कालेलकर आयोग आला होता आणि त्यानंतर व्हीपी सिंग सरकारने जो मंडल आयोग आणला, त्याच्या तरतुदी किंवा शिफारशी जशाच्या तशा राबवण्याचं काम 1994 ला जी आर आणून केलं ना. त्यामुळे 350च्या वर जाती ओबीसी मध्ये इतर मागासवर्गीय समाजामध्ये कुणी आणल्या? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणल्या. त्यांच्यावर जी टीका होतीये ती टीका मला वाटतं ही टीका वैयक्तिक द्वेषापोटी होते. दुसरी गोष्ट मला असं सांगायचं की छगन भुजबळ साहेब जे वारंवार म्हणतायत, त्याला मला एक म्हणायचं त्यांना की ते सरकारमध्ये आहेत ना, ते सरकारमध्ये आहेत. त्यांनी मग आरक्षणाची जी कॅप आहे 50% ती घटनात्मक दृष्ट्या वाढवून घ्यावी. त्यांचं जे म्हणणं आहे तो जी आर जो आहे तो पुन्हा रद्द व्हावा, आम्ही कोर्टात जाणार आहोत वगैरे वगैरे वगैरे. मग कोर्टाची दारं सरकारला उघडे नाहीत का? ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये बसले होते उपोषणाला, त्यावेळी त्यांनी जो जी आर काढलेला आहे त्यामध्ये पात्रची जी कॅप होती ती हटवली. त्यामुळे छगन भुजबळ साहेबांना असं वाटतंय की ओबीसीवर अन्याय होतोय. माझं असं मत आहे की ओबीसीवरही अन्याय नाही, मराठा समाजावरही अन्याय नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ज्यावेळी आंतरवली सराटीमध्ये गेले त्यावेळी कुठल्या एका समाजाचं प्रतिनिधित्व करायला गेले नव्हते. या राज्यामध्ये सामाजिक ऐक्याची जी पूर्वपार चालत आलेली संस्कृती आणि परंपरा आहे ती अबाधित राहावी याचं दायित्व मला वाटतं जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी घ्यायचं असतं. जो लाठीचार्ज झाला तो कुणाच्या सांगण्यावरनं झाला छगन भुजबळ साहेब, ते एकदा सांगता का आपण? आणि आता मला तर वाटतं छगन भुजबळ साहेब हे राज्याच्या सरकारमधील मंत्री आहेत. ते कोणते मंत्री आहेत हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाही. कारण छगन भुजबळ साहेब हे सगळ्या महाराष्ट्राचे मंत्री आहेत. ते आता सोयीस्करपणे विसरलेले. ते फक्त एका समाजाचे मंत्री आहेत अशा प्रकारचं जे चालू आहे ते अतिशय खेदजनक आहे. या महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे ती मला वाटतं सेक्युलरिझमची आहे. हा वारकरी मी हाच संप्रदायाचा मुद्दा घेऊन प्रसार हेमाजी मी राज्य आता आहे. आबासाहेब पाटलांकडे जाणार आहे. मराठा समन्वयक आबासाहेब पाटील सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. आबासाहेब, तुम्ही सुद्धा या अंतरवाली सराटीचं जेव्हा आंदोलन झालं, जेव्हा ही दगडफेक झाली, जेव्हा हा हिंसाचार उफाळलेला होता, तेव्हा सुद्धा तुम्ही तिथे होता. तुम्हाला सुद्धा हे आंदोलन तुम्ही जवळनं बघितलेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये सुद्धा तेव्हा सुद्धा पवारांवरती बोट ठेवलं गेलं, पवारांवरती टीका करण्यात आली की या सगळ्या आंदोलनामध्ये पवारांचा हात आहे. असं तर आता बोललं जातं की जरांगेंना पवारांचंच पाठबळ असल्याचं बोललं जातंय. मग हे नेमकं काय? मग आता हाच मुद्दा आता भुजबळ का उकडून काढतायत आणि नेमका भुजबळांना नेमकं याच्यातून साध्य काय करायचंय, काय वाटतंय? परवाच अंजली दमानिया मॅडमने एक प्रेस घेतली. या प्रेसच्या माध्यमातून छगन भुजबळांचे जे घोटाळे आहेत, अगदी तेलगी घोटाळ्यापासून महाराष्ट्र सदनाचा घोटाळा असेल, बेनामी संपत्ती जमा करण्याचा जो बेहिशेब प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समोर आणलं. आणि काल सुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्र जनतेला सांगितलं, छगन भुजबळ हा कोणी ओबीसीचा नेता नाहीये. हे मी तुम्हाला महाराष्ट्राच्या सगळ्या चॅनेलला आणि सगळ्या जनतेला सांगतो. छगन भुजबळ जर ओबीसीचे नेते असते तर मग त्यांच्यासोबत बाराबलुतेदार मायनर समाज का नाहीये, त्याच्यानंतर आपले भटके विमुक्त का नाहीत? हा फक्त भ्रष्टाचारातून जमा केलेला पैसा हा पुढे घालून त्यांच्यातले काही थोडे लोक पुढे करायचे, त्यांना सभा घ्यायला लावायचे, त्यांना पैसे द्यायचे, हाकेसारखे 2-4 गोळा करायचे, त्यांना शिव्या द्यायला लावायच्या, मराठा समाजाचं नाव घ्यायचं आणि ही सगळी पापं केलेली आहेत. ही दाबण्यासाठी आणि आता हे कुठंतरी आता अंगावर यायला लागलं. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून छगन भुजबळचे सगळे काळ्या कर्तुदी बाहेर पडायला लागल्या आणि मग लोकांना कळायला लागलं की गावगाड्यातला ओबीसी समाज एकत्र आहे. कुठेही ओबीसी समाजाचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. कुठला समाजाला विरोध नाही केला. विरोध करणारा भुजबळ आहे आणि त्याचे 2-4 प्यादे आहेत. आणि जर हा मंत्रिमंडळात आहे आणि सरकारवरती दबाव टाकायचा, आता तिथं काय झालंय की काय झालं, आता हा विषय समोर आल्यानंतर मग आता हा विषयाला डायव्हर्ट कसं करायचं. मग त्यांनी आता काय केलं, ज्या शरद पवारांच्या पक्षात होते, ज्या शरद पवारांनी यांना मोठं केलं, त्या पक्षाच्या बाबतीत शरद पवारांच्या बाबतीत थेट भूमिका घेत आहेत की शरद पवारांनी जे घडवून आणलं. शरद पवारांनी हे घडवून आणलं ते तुम्हाला जर पक्षात असताना माहिती होतं, मग तुम्ही गप्प का बसले? सांगायला उत्तर दिलं पाहिजे ना भुजबळांनी महाराष्ट्र जनतेला. दुसरं ते काय म्हणले की शरद पवारांच्या गटातील एक आमदार का नाव घेत त्या आमदारांचं, का घाबरतो बाबा?
घे ना. मग माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि पोलीस खात्याला विनंती आहे की एवढे मोठी जी घटना घडलेली आहे, हम्म, या घटनेची माहिती भुजबळाकडे असताना देखील त्यांनी 2 वर्ष लपवून ठेवलेली आहे. हम्म. सगळ्यात पहिलं भुजबळला ताब्यात घेतला पाहिजे, ह्याची चौकशी झाली पाहिजे. हा ज्या मोठ्या मोठ्या नेत्यांची हाच नावं मुद्दा घेऊन घेऊन आबासाहेब, मी हाच महाराष्ट्रामध्ये मुद्दा घेऊन मी आता हरिभाऊ राठोडांकडे जातोय. हरिभाऊ सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेत. हरिभाऊ, भुजबळांचं वक्तव्य थेट पवारांवरती निशाणा. इतकी वर्ष भुजबळ गप्प होते आणि आता नेमकं जेव्हा आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जेव्हा हा मुद्दा आता उपस्थित केला जातोय, तेव्हा आता या निमित्तानं पुन्हा एकदा आता पवारांचं नाव पुढे येते, भुजबळ नाव पुढे करतात. आपण कसं पाहता याकडे? काही कारणास्तव हरिभाऊ राठोडांचा संपर्क आपल्यापर्यंत होऊ शकत नाहीये. मात्र मी हाच मुद्दा धरून मी पुन्हा एकदा हेमा पिंपळे यांच्याकडे येतोय. हेमाजी, तुम्ही आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आबासाहेब पाटलांचं आपण वक्तव्य ऐकलं असेल. जेव्हा भुजबळ आत्ताच नेमका हा सगळा हे जे काही पवारांचं नाव काढण्याबद्दलचं जे काही त्यांचं हे होतं, अजेंडा होता, हे आत्ताच का काढतायत बाहेर? नेमकं त्यांना साध्य काय करायचं याच्यातून? नाही, छगन भुजबळ साहेब हे टायमिंग साधतायत. आता आबासाहेब पाटील म्हणाले हम्म, ते त्याच्याशी मी सहमत आहे. हम्म, मला आपल्या माध्यमातून छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत. अनेक वेळा त्यांनी मंत्रिपद भूषवलेत. या राज्याचं प्रतिनिधित्व उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं आहे. हम्म, मला त्यांना एक विनंती करायची की आपण अगोदर सरकारमधून बाहेर पडा. कारण आपण सर्व धर्माचे मंत्री आहात. अगोदर सरकारमधून बाहेर पडा, मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि करा तुम्हाला जे काही करायचं समाजासाठी तुमच्या, ते करा. दुसरं असं आहे की बबनराव तायवाडे जे बोलले की यामुळे ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का पोहोचणार नाही, हे अगदी बरोबर आहे. मग आता हम्म, हे छगन भुजबळ साहेबांचे जे काही बिलावळ आहे ते म्हणतात की बबनराव तायवाडेला समाजातून बाहेर फेका. हम्म, हे जे आहे ते फक्त धर्मांध शक्तींना पुढे आणायचं, मनुवादी शक्तींना पुढे आणायचं आणि आपली पोळी भाजपच्या पदराच्या आडून भाजून घ्यायची. हे जे चालू आहे ते अतिशय राज्याला घातक आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा चेहरा हा दीनदलितांचा, हा सगळ्या बहुजन समाजाचा चेहरा आहे. अगदी वाड्या वस्त्यात तांड्यावरचा तो चेहरा आहे आणि त्यांनी कधीही अशा प्रकारचा जातीवाद केला नाही. उलट पवार साहेबांना याची काळजी आहे की जर असं होणार असेल तर सामाजिक ऐक्य किंवा जातीय ऐक्य टिकायचं कसं? ज्या ज्या आबासाहेब पाटील, सरकारने हेमा ओबीसीचं पिंपळे जे वेगळ्या म्हणतायत हे तुम्हाला पद्धतीचा पटतंय का नेमकं? मराठा आता जो हेमा पिंपळेंनी जो काही आता या संदर्भामधला जो काही मुद्दा उपस्थित केला, जे विश्लेषण केलं, याच्याबद्दल तुम्ही सहमत आहात का? 100% हेमाताईंनी जे सांगितलं तेच आम्ही या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय हम्म, की छगन भुजबळ हा संधी साधू माणूस आहे हम्म, आणि यांनी आतापर्यंत फक्त टायमिंग साधलेला आहे. हम्म, ज्या वेळेला हे त्या महाराष्ट्र सरकारचा घोटाळा केला आणि जेलमधनं बाहेर आल्यानंतर पुन्हा हे ओबीसीचं हत्यार बाहेर काढलं आणि मग पुन्हा ह्या सगळ्या ओबीसी करून पुढे आले. म्हणजे सातत्यानं सरकार एकीकडे निर्णय घेतं आणि सरकारच्या विरोधामध्ये हा माणूस भूमिका घेतो. म्हणजे मला या राज्यातल्या सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे आपल्या माध्यमातून सूचित करायचं आहे की या छगन भुजबळांच्या भूमिकेवरती आपण निरीक्षण करावं. हा माणूस सरकारच्या निर्णयावरती शंका निर्माण करतोय. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज गृह खात्यावर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे छगन भुजबळला माहित आहे आणि गृह खात्याला माहित नाही, असं कसं होऊ शकतं? बर. तर ज्या ठिकाणी ते घटना आबासाहेब, मी घडली तुम्हाला थोडंसं थांबवतो, कारण आता या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. हरिभाऊ, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आपल्याला जर कळलं असेल तर भुजबळांनी काल एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं. आंतरवाली सराटीमध्ये जी काही दगडफेक झालेली होती, जेव्हापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यानंतर अधिकच उग्र झाला, या दगडफेकीमागे पवारच मास्टरमाइंड होते, असा जो खळबळजनक जो दावा आहे तो आता भुजबळांनी केलाय. आपण कसं पाहता या दाव्याकडे आणि आत्ताच नेमकं भुजबळ हे का सांगतायत? मी गेले 10-15 वर्ष मी राजकारणाकडे बघतोय. हम्म, या महाराष्ट्रात काही घडलं, काही घडू द्या, हम्म, तर याच्यात शरद पवारांचा हात असला पाहिजे. हम्म, हे सर्वसामान्य पत्रकार आणि असं ते आज माहीत असताना शरद भुजबळला माहित नाही का हम्म, की शरद पवार एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, ते अशा चिल्लर गोष्टीमध्ये लक्ष देतील का? ते करतील का? म्हणजे दगडफेक करून त्यांना म्हणजे असं घडवतील का? ते हायली इम्पॉसिबल बर. असा आरोप करणारी छगन भुजबळ सारख्या, हम्म, मला असं वाटतंय की
बीजेपीला खुश करण्यासाठी आता ते छगन भुजबळ जे आतापर्यंत माझं दैवत आहे म्हणत होते, आता ते शरद पवारला टार्गेट करायला लागले. म्हणजे याच्यात काहीतरी मला वाटतं की पुढे यांची वाटचाल बीजेपीकडे आहे आणि म्हणजे भुजबळांची वाटचाल पुढची भाजपकडे आहे असं म्हणताय आपण? असं काही त्यांनी म्हणजे आता सुरू केलं. आतापर्यंत ते म्हणत होते की शरद पवार माझे दैवत आहे आणि आज ते अशा प्रकारे खालच्या स्तरात जाऊन मला सांगा आंतरवली तलाठीमध्ये अशी दगडफेक व्हावी किंवा असं काही दंगल घडावी कधी वाटू शकत का? मी सुद्धा आरक्षणामध्ये माननीय शरद पवारकडे गेलो होतो. मी म्हटलं सर माझ्याकडे फॉर्म्युला आहे, आपण मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो पण तू या फॉर्म्युलाप्रमाणे. तर ते म्हणले राठोड खरं सांगू का तुला की मी याच्यात जास्त पडत नाही, म्हणजे मी म्हणजे मराठा हे सेन्सिटिव्ह विषय आहे त्याच्यामुळे मी याच्यात पडत नाही. मी म्हटलं सर मी आंदोलन करते आहे, कोर्टमध्ये जातात ती मंडळी आहे, संयोजक काहीतरी दिलं होतं ते आहे, त्यांच्याशी मी बोललो आहे. फक्त तुम्ही मध्यस्थी केली तर म्हटलं माझा फॉर्म्युला लागू होऊ शकतो कारण हे तुम्ही 94 मध्ये केलेलं आहे असं मी बोललो. तर ठीक आहे आमचं ठरलं होतं. पवार साहेब म्हणले तुम्ही काय म्हणतात घेऊन सगळ्यांना मी तुम्हाला खरं हरिभाऊ. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय, आता या सगळ्या प्रश्नावरती आता काही मुद्दे समोर येतात आणि नेमकं भुजबळांच्या बोलण्यामध्ये या दाव्यामध्ये तथ्य आहे का हे येणारा काळच आपल्याला सांगेल. मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि हीच टीका करताना बच्चू कडूंनी फडणवीसांचा बाप काढला. यानंतर बच्चू कडूंवर टीकेची झोड उठली तर तिकडे जयंत पाटलांवरती आता टीका करताना सुद्धा आमदार गोपीचंद पडळकरांची सुद्धा जीभ घसरली आहे. त्यामुळे राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललंय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. त्यानंतर प्रहारचे सुद्धा कार्याध्यक्ष आपल्या सोबत जोडले जातील, परंतु मी सर्वप्रथम येतोय भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णींकडे. राम सर, कसं बघायचं म्हणजे आपण सत्तेत आहोत, सत्ता आपल्या हातात आहे, त्यामुळे सत्तेमध्ये असल्यापासून आपण कसंही इतरांवरती बेछूटपणे टीका करायची आणि त्या टीकेला आता काय दर्जाच राहिलेला नाही. अतिशय खालच्या पद्धतीला खालच्या तळाला जाऊन एखाद्याचा बाप काढणं असेल, एखाद्या घराण्यावरती, एखाद्या कुटुंबावरती एवढ्या खालच्या शब्दामध्ये टीका करायची. राजकारण नेमकं खालच्या स्तराला चाललंय, टीका होते राजकारणावरती. आपण कसं पाहताय एक प्रभारी, एक प्रवक्ता म्हणून? हे खरं आहे. हॅलो, बोला. राजकारणामध्ये अलीकडे एक गोष्ट बघा तुम्ही, आपण बघतो मी गेल्या 40 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात देखील काम करतो. मुळात राजकारणामध्ये एक नवं फॅड आलंय. एखाद्या उच्च पदस्थ माणसावर टीका केली की आपल्याला प्रसिद्धी मिळते, हा एक प्रकारचा अहमपणा काही विशिष्ट मंडळीच्या वाचाळवीरांच्या मनामध्ये निश्चित आहे. तुम्ही एक आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू सारखा नेता जेव्हा चळवळ उभा करतो आणि मागण्यासाठी आंदोलन करतो, पण मला एक सांगायला पाहिजे त्यांना की तुम्ही जर अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बापाचं कर्ज आम्ही माफ करू, असा जर मुख्यमंत्र्याचा बाप आपण काढू, तेव्हा आपल्या पण बुद्धीचे दिवाळे कसे निघते त्याचं मला नवल वाटतं. कारण राजकारण करत असताना समाजाला तुम्ही दिशा काय दिला? गोपीचंद पडळकरांनी जयंतराव पाटील यांच्या बाबत केलेलं जे वक्तव्य याचं पण समर्थन भारतीय जनता पार्टी मुळीच करत नाही. व्यक्तिगत टीका तुम्ही जेव्हा करतात तेव्हा ह्या टीकेचे समाजामध्ये काय पडतात हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी असोत की समाज कार्यामध्ये चळवळ चालवणारे नेते असोत, म्हणजे भाषेचा परिणाम नव्या पिढीवर काय होईल, आमचे लेकरं काय ऐकतील, आम्ही घर बसल्यामध्ये आमचे लेकरं बाळ काय ऐकतात, माता भगिनी काय आवडतात, गल्लीमध्ये विटी दांडू खेळताना जसं लेकरं म्हणतात तुझ्या बापाने हे केलं, तुझ्या बापाने इटी उरली, असं जर बोलले बच्चू कडू सारखे नेते असतील किंवा गोपीचंद पडळकर, आम्ही समर्थन अजिबात करतच नाही. आणि एक लक्षात घ्या, मुख्यमंत्र्याचा बाप काढला म्हणजे कर्जमाफी होणार आहे का? अहो, हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी सुद्धा मागच्या 15 सांगितलं होतं की आम्ही विचाराधीन आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी. आमचे नेते देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील वारंवार सांगितले की आमच्या विचाराधीन आहे. तशा प्रकारच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुद्धा आहेत. पण खऱ्या अर्थाने रामजी, मी तुमचा हाच मुद्दा धरून हेमा पिंपळ्यांकडे सुद्धा जातो. त्या पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत. हेमाजी, आपण कसं पाहता या टीकांकडे? कारण
फक्त प्रश्न कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये, सर्वच राजकारणी असतील, मग ते कुठल्याही पक्षाचा, सत्ताधारी असो किंवा विरोधक असतील, प्रत्येक जण त्याचा टीका करण्याचा जो स्तर असतो तो खालावत चाललेला आहे. आपण सुद्धा एका पक्षाचे प्रवक्ते आहात, आपल्या सुद्धा पक्षाकडून अनेकदा अशा प्रकारची वक्तव्य काही नेते करतात. आपण कसं पाहता याकडे? नाही, मी कंपॅरेटिव्हली आपल्याला सांगते सर, की आमच्या पक्षाचे नेते अशा प्रकारच्या खालच्या दर्जाची टीका केलेली मी तरी ह्या 20-22 वर्षात ऐकलेली नाही. आता पडळकर हे अजितदादांवरही बोलतात, पवारसाहेबांवरही बोलतात, सुप्रियाताईंवरही बोलतात आणि बारामतीला जाऊन काही संबंध नसताना मोर्चे आणि आंदोलनं करतात. याचा अर्थ असा आहे, की पडळकरांनी भारतीय जनता पार्टीची सुपारी घेतली. राम कुलकर्णी साहेब माझे स्नेही आहेत. ते मला शिवसेनेत असल्यापासून ओळखतात. त्यांनी जो निषेध केला तो अगदी स्वागतार्ह आहे. परंतु पडळकर कुणाची भाषा बोलतायत? का पडळकरला लगाम घातला जात नाही? का पडळकरला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वगैरे सगळं ठीक आहे, पण पडळकरला आळा घालायचं काम भारतीय जनता पार्टी का करत नाही? उलट त्यांना सगळी कुमक पुरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते असा माझा आरोप आहे. आणि मला आपल्या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना एक प्रश्न विचारायचा आहे सर, की ज्या मातोश्रीनी जयंत पाटील साहेबांसारखा अतिशय सुसंस्कृत संयमी असा या महाराष्ट्राला नेता दिला, ज्यांनी अर्थमंत्री असताना महाराष्ट्राचं बजेट अतिशय व्यवस्थित मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांच्या हिताचं मांडलं वेळोवेळी, अशा जयंत पाटील साहेबांच्या आईचा अशा प्रकारे अश्लाघ्य उल्लेख करणं हे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला मान्य आहे का? आतापर्यंत त्यांनी जो नोटिसीचा फार्स त्या वारंवार करतात, मग गोपीचंद पडळकरांना हिंमत असेल तर नोटीस काढा ना, हा माझा सवाल आहे. आणि गोपीचंद पडळकरांना या महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे. ते ज्या पद्धतीनं भाषा वापरतायत, मग ती कुठल्याही नेत्यावर असतो, ती अतिशय या महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणारी आहे. म्हणून मी हाच मुद्दा धरून या हेमाजी, मी आता गोपीचंद थोडे एक पडळकरांची- छोटीशी प्रतिक्रिया घेण्यासाठी राम कुलकर्णींकडे येतोय. रामजी, गोपीचंद पडळकरांचा इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहे महाराष्ट्राला. विधानसभेतला राडा असेल किंवा या संदर्भातली आधीची सुद्धा वक्तव्य असतील, तेव्हा सुद्धा काही कठोर ऍक्शन घेतली गेलेली नव्हती. मात्र आता सुद्धा एखाद्याच्या भाषेबद्दल, एखाद्याबद्दल एवढं खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करणं, या संदर्भामध्ये पक्ष कुठली कारवाई करणार आहे का? निश्चितच गोपीचंद पडळकरांनी ज्या भाषेमध्ये टीका केलेली आहे आदरणीय जयंतराव पाटलावर, ही टीका खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व दखल घेईल. त्यांना तशा प्रकारे जाब विचारला जाईल. संघटनात्मक पातळीवर माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण हे देखील त्यांना या संदर्भात जाब विचारतील. आमचे नेते माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे देखील विचारतील. हे गोष्ट खरी आहे की लोकप्रतिनिधी व्यक्तिगत टीका जर मतदारसंघात करत असतील वैयक्तिक दोषातून, आणि प्रत्येक वेळेस त्याचा संदर्भ म्हणजे आदरणीय आमच्या भगिनी हेमाताई आहेत, आता गोपीचंद पडळकरांनी तिथं बोलले त्याचं समर्थन आम्ही मुळीच करत नाही, पण त्याचा दुसरा सुद्धा अर्थ असा काढता कामा नये की भारतीय जनता पार्टीने बोलायला लावलं, कुणी अजून कुणी बोललं तर हे देवेंद्र फडणवीसांनी बोलायला लावलं. मला असं वाटतं की ह्या साऱ्या गोष्टी वैचारिक पातळीवर सुधारण्यासाठी आमच्यासारखे प्रवक्ते असतील, हेमाताई सारखे असतील, आबासाहेब पाटला सारखे असतील, या समाज सुधारणाऱ्यांनी सध्या अशा वाचावीरांना सुद्धा कदाचित मला असं वाटतं की केवळ गोपीचंद पडळकरच नाही, या राज्याला संजय राऊत सारख्या ज्यांनी भाषा क्लिष्ट करून सोडली, ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देखील यांची तुम्ही संजय राऊतांचं उदाहरण देता रामजी, पण अशाच पद्धतीनं नितेश राणे सुद्धा वक्तव्य करतात की नितेश राणेंवरती सुद्धा अजून काही कारवाई होत नाही. जेव्हा जेव्हा व्यक्तिगत टीका होते त्यावेळेस पक्ष त्यांच्या पाठीशी नसतो. आज गोपीचंद पडळकरांनी व्यक्तिगत टीका केली जयंतराव पाटील, ते पक्ष अजिबात त्यांच्याशी सहमत नाहीये, पक्षाला मान्य नाही, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. एवढंच नाही तर त्यांना तशा प्रकारची नोटीसही दिल्या जाईल. आम्ही याचं समर्थन अजिबात करत नाही. बर, नक्कीच. आता त्यामुळे आपण आता या संदर्भामधल्या बातम्यांचे अपडेट्स घेणार आहोत, परंतु एक मोठी बातमी येते नागपूरमधून. नागपूरमध्ये सध्या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या याच नागपूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडतंय. सध्या राष्ट्रवादीनं आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कंबर कसलेली आहे. अनेक नेते राष्ट्रवादीचे आता या ठिकाणी उपस्थित झाले, पदाधिकारी सुद्धा आता या चिंतन मेळाव्यासाठी उपस्थित आहेत, तयारी सुद्धा केली जाते. या संदर्भामधली माहिती जाणून घेण्यासाठी आमचा प्रतिनिधी हितेश मेश्राम सध्या आपल्यासोबत आहे. हितेश, नेमका या सगळ्या चिंतन शिबिराचा नेमका अजेंडा काय आहे आणि सध्या आता कोणकोणते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत?
नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतो आहे की राष्ट्रवादीचे संपूर्ण नेते जे आहेत ते कालपासून नागपुरात जे आहे ते मुक्कामी असताना आपण पाहतो आहोत आणि त्याच पद्धतीने आज सकाळपासून जे आहे ते चिंतन शिबिर जे आहे ते चालू झालेलं आहे. त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते संबोधित कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करत आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील, त्याच पद्धतीने बाकीचे जे बडे नेते आहेत पक्षाचे ते देखील या शिबिरात जे आहे ते बोलताना आपण पाहतो आहोत. आणि या पार्श्वभूमीवर जे आहे काही समित्या देखील आपण या अगोदर गठीत केलेल्या आहेत. अशा 10 समित्या आहेत. त्या समित्यांना सांभाळण्याकरिता राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते दिलीप वळसे पाटील असतील, सुनेत्रा पवार असतील, असे असे अनेक नेते जे आहे या समित्या जे आहे ते सांभाळताना आपण पाहतो आहोत. आणि संपूर्ण आता येणारी जी निवडणूक आहे त्याकरिता देखील ही तयारी असण्याची जी संकेत आहे ते या शिबिरामधनं जे आहे आपल्याला मिळताना आपण पाहतो आहोत. आणि खरंय, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजितदादा या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. मात्र आपल्यासोबत जे मान्यवर होते, हेमा पिंपळे राष्ट्रवादी पवार गटाच्या प्रवक्ते, आबासाहेब पाटील मराठा समन्वयक, हरिभाऊ राठोड ओबीसी नेते, राम कुलकर्णी प्रवक्ते भाजप आणि बल्लू जवंजाळ सुद्धा आम्ही त्यांना प्रयत्न केला प्रतिसाद मिळवण्यासाठी, मात्र काही कारणास्तव ते उपलब्ध राहू शकले नाहीत. आणि आमचा प्रतिनिधी हितेश मेश्राम सुद्धा आपल्यासोबत या संदर्भातल्या माहितींचे अपडेट्स देण्यासाठी होते. आपल्या सगळ्यांचे आभार.